अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजचा हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर स्वामी महाराजाची आज्ञा आहे, म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे। हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी या ब्रह्मनायकाची आज्ञा आहे। या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे, म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। तुम्ही जर श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका। बाळा, तू चिंता करणे सोडून दे। आता तुझे भविष्य मी लिहिण्याचे ठरवले आहे, पण कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस। होय, लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे। विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा। मी तुझ्यासाठी नेहमी संकटात धावून येतो। तू प्रार्थना कर, माझे नामस्मरण करत राहा। तुम्ही माझी प्रिय मुले आहात, जे तुमच्या आयुष्यात आता चमत्कार येणार आहे त्यासाठी तुम्ही खूप वर्षापासून वाट पाहत आहात। पण तुला एक गोष्ट करावी लागेल बाळा, तुला स्वतःची किंमत स्वतःच वाढवावी लागेल, दुसऱ्याकडून नाही तर स्वतःकडून। समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी ह्या फॉलो कराव्या लागतील, जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद देतील आणि स्वतःला किंमत देतील। कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगले वागत गेला तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करणार नाही, तुम्हाला महत्त्व देणार नाही। जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशीही तुम्ही तसेच वागायला शिका, तेव्हा लोक सरळ होतील। होय बाळा, जिथे तुला कोणी बोलवलं नाही तिथे तू जाऊ नको, त्या ठिकाणी तू चुकूनही जायचं नाही। समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवलं नाही दुसऱ्याजवळ हे कोणाला सांगायचं सुद्धा नाही। यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्या गोष्टीची खंत करतोय आणि आपल्याला वाईट वाटते। एखाद्याने आपल्याला बोलवलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, पण ही गोष्ट मात्र विसरायची देखील नाही। त्याची वेळ आहे, उद्या तुमचीही येणार, त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे आहे। पण त्यासाठी तुम्ही सर्वात आधी स्वतःचा आदर करायला शिकायला पाहिजे। जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाही। त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या, स्वतःमध्ये बदल करा आणि आपल्या गोष्टी कुठे चुकत आहे त्या सुधारा, आपला राहणीमान सुधारा। आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण असतं। आपलं राहणीमान हे चांगलं असलं पाहिजे। बाळा, आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची माणसे येतात जातात, काही आपल्याला आनंद, प्रेरणा, उत्साह देणारी असतात आणि त्यांच्या सहवासात जीवन खूप छान वाटू लागतं। पण काही जण मात्र आपल्याला मानसिक, शारीरिक त्रास देणारे असतात। त्यांच्याजवळ असलं की खूप अस्वस्थता जाणवते, त्याचे शब्द आपल्या मनाला घाव घालतात आणि त्याचा त्रासदायक स्वभाव आपल्याला मानसिक दबावात टाकतो। बऱ्याच वेळा अशी माणसं घरात देखील असतात ज्यांना टाळणं कठीण असतं। नातेवाईक आणि समाजाच्या अपेक्षामुळे आपण त्याच्यासोबत राहायला बांधील असतो। कामाच्या ठिकाणी किंवा मित्र परिवाराच्या गटात सुद्धा अशी व्यक्ती असू शकते जी आपल्याला सतत अस्वस्थ करत असते। तर अशा व्यक्तीसोबत कसं वागायचं हे आपण पाहू, पण अशा वेळेस स्वतःची मनस्थिती टिकवून त्याच्यासोबत कसे वागावे हे शिकणं महत्त्वाचं आणि त्यावर तोच आपण या व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहोत। सर्वात प्रथम स्वतःला मजबूत बनवा, लगेच निराश होऊन डोळ्यात पाणी आणू नका। आशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमची कमकुवत बाजू समजते। जर हा त्रास सारखा होत असेल तर त्या भावनांवर नियंत्रण मिळवणे शिकायला हवं। कोणतीही गोष्ट लगेच साध्य होत नाही, थोडा वेळ द्या आणि तुमच्यातील शक्तीला ओळखा। सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा
आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. त्रासदायक व्यक्ती आपल्याला कधी कधी चिडवण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना पूर्णपणे हे माहीत असतं की माझ्या अशा वागण्याने समोरच्याला खूप त्रास होणार आहे, त्याचं मन बिघडू शकतं व त्यांना हे करण्यामुळे आसुरी आनंद मिळतो. म्हणून त्याच्या नकारात्मक प्रतिक्रियांना महत्त्व देण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करा. हाच एक उत्तम उपाय आहे. हे बोलणे तसे सोपे आहे, पण करणे तेवढेच कठीण. पण नियमित सरावाने हे तुम्हाला शक्य होईल. त्याच्या शब्दाचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका आणि आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. त्याच्या वागण्यामागचे कारण समजून घ्या, कारण काही लोक हे जाणून त्रास देत असतात. त्यासाठी आपले सकारात्मक जोपासायला हवी. जीवनातील आनंद आपण हरवता कामा नये. निराशा येते, पण असे होऊ देऊ नका. ध्यान करा, योगा करा, आवडते छंद, पुस्तक वाचा किंवा स्वामी महाराजाचे नामस्मरण करत राहा. नक्कीच तुमच्या मनाला शांतता मिळेल. आपल्याला जे करायला आवडते ते करा. यामुळे आपल्या मनाचे सकारात्मकता आपण टिकवून ठेवू शकतो. आपण आपल्या मनात सकारात्मकता तर निर्माण केली तर बाहेरच्या नकारात्मक गोष्टीचा परिणाम आपल्यावर कमी होतो. हे सुद्धा लगेच जमणार नाही, पण वेळ द्या. स्वतःला सारे काही नीट होईल. बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्याची माती करून घेऊ नकोस. कोणाच्याही धाकात राहू नकोस. उठ, कामाला लाग. स्वतःमधील आळस झटकून टाक. सतत चिंता करणे, काळजी करणे सोडून दे. बाळा, होय, आता तुझी गरिबी कायमची दूर होणार आहे. कायमची मुक्तता मिळवून देणार आहे हा संदेश. त्यासाठी या संदेशाला तू लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, समजुतीने संवाद ठेव. काही वेळा समजूतदारपणे संवाद साधणे हे सुद्धा समस्येचे निराकरण करू शकते. त्यामुळे नंतर तू पश्चाताप करण्यापेक्षा पहिलेच विचार करून बोल. होय बाळा, काही गोष्टी जर तू स्वतःमध्ये अंगीकारला तर आयुष्यभर तुमची माफी मागत फिरतील. हे तेच लोक ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. बाळा, तू माझा भक्त आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात कुणी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्यांच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. असे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.